विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालच्यातलाच भाग काल आपण द पोझिशन ऑफ इंटेन्सिटी किंवा डार्क डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये जे पोझिशन असते मॅक्सिमम इंटेन्सिटी किंवा मिनिमम इंटेन्सिटीची ती कशावर अवलंबून असते त्याचा विचार केला की दिस डिपेंड्स अपॉन द पाथ डिफरन्स. जर पाथ डिफरन्स इव्हन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ब्राईट फ्रिंज किंवा त्याची इंटेन्सिटी मॅक्सिमम असते आणि पाथ डिफरन्स जर ऑड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डार्क इमेज किंवा डार्क स्पॉट भेटतो आणि त्याची इंटेन्सिटी कमी असते किंवा झिरो असते. मग आपण त्याच्या फ्रिंज आपण म्हणतो YN अक्षर आपण दाखवलं होतं की त्या फ्रिंज आहे त्या फ्रिंज दोन फ्रिंज मधलं अंतर त्याला काय म्हटलं जातं किंवा जो कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत फ्रिंज विड्थ, त्याला दुसरं नाव आहे बँड विड्थ आणि W अक्षराने दाखवलं. मग कुणाला म्हणायचं फ्रिंज विड्थ? सुरुवातीला आपण त्याचे डेफिनेशन देऊ. फ्रिंज आपल्याला माहिती आहे फ्रिंज किंवा बँड म्हणजे काय की ब्राईट सेंटरला ब्राईट पॉइंट येतो, त्यानंतर डार्क ब्राईट डार्क हे जे PQ स्क्रीनवर आपल्याला दिसतंय यंग एक्सपेरिमेंट मध्ये त्याला आपण फ्रिंज किंवा बँड म्हणतो. मग बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ ह्याची डेफिनेशन पाहू आपण सुरुवातीला. द डिस्टन्स बिटवीन two successive bright fringes or two successive dark fringes is equal. म्हणजे दोन सलग येणाऱ्या ब्राईट बँड किंवा दोन सलग येणाऱ्या डार्क बँड ह्यांच्यामधलं अंतर इक्वल असतं आणि दिस इज कॉल्ड फ्रिंज विड्थ और बँड विड्थ. डेफिनेशन आली का सर्वांच्या लक्षात की आपण PQ स्क्रीनवर पहा. हा P आहे स्क्रीन Q सेंटरला आपण म्हटलं होतं हा ब्राईट बँड येतो, त्यानंतर डार्क, त्यानंतर ब्राईट, त्यानंतर डार्क ब्राईट डार्क. अशा प्रकारे PQ आपण यंग एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं. ब्राईट बँडला आपण शेडेड पोर्शन केलता आणि डार्कला शेडेड केलेला नव्हता. मग सलग दोन पहिल्या आणि दुसऱ्या सलग दोन ज्या ब्राईट बँड आहे किंवा ह्या सलग दोन डार्क ह्यांच्यामधलं अंतर इक्वल असतं. आलं का लक्षात? आणि ते इक्वल डिस्टन्सलाच काय म्हणायचं फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट, दोन सलग ब्राईट किंवा दोन सलग डार्क बँड मधलं अंतर हे सारखं असतं आणि दिस इज कॉल्ड फ्रिंज विड्थ और बँड विड्थ. and this fringe width or band width denoted as W. हे W अक्षराने दाखवा. आलं का सर्वांच्या लक्षात? आपण असं म्हणले YN+1 ही एक बँड आहे and YL अशा दोन घेतले आपण, पहिली आणि दुसरी. ही पहिली आणि दुसरी असेल तर आपण असं घेतलं YN
and yn plus 1. These are two successive ब्राइट बँड. आपण काय केलं, दोन विचारात घेतल्या. पहिली yn असेल आणि दुसरी त्याच्यापेक्षा एकने वाढेल म्हणजे yn plus 1. तर बँड विड्थ आपण कशी काढणार, तर बँड विड्थ इज डिनोटेड ॲज W is equal to yn plus 1 minus yn. ह्या फॉर्म्युल्याने बँड विड्थ काढायची. मग आपण yn ची किंमत किती आहे, काल आपण पाहिलेले एनालिटिकल ट्रीटमेंट मध्ये की yn ब्राइट साठी किती आलेला आहे आणि डार्क साठी तो किती आलेला आहे. मग yn but yn is equal to n. आठवतंय का बघा, n लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. ही कंडिशन आपण घेतलेली काल की जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल, ब्राइट बँड असेल तर yn is equal to n लॅम्बडा d अपॉन d. ही कोणासाठी आली, पहिल्या. दुसऱ्यासाठी yn plus 1 किंमत किती येईल, n plus 1 लॅम्बडा d डिवाइडेड बाय स्मॉल d. म्हणजे किंमत आपण जर ठेवल्या तर काय मिळेल आपल्याला, w is equal to yn plus 1 ची किंमत येईल n plus 1 लॅम्बडा d डिवाइडेड बाय स्मॉल d मायनस yn ची किंमत n लॅम्बडा d अपॉन d. किती मिळून आपण हे सॉल्व केलं तर लॅम्बडा d अपॉन स्मॉल d हे दोन्हीकडे साधारण आहे म्हणजे काय मिळालं, n प्लस 1 मायनस n लॅम्बडा कॅपिटल D डिवाइडेड बाय स्मॉल. हा n कॅन्सल होईल म्हणजे w इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, लॅम्बडा d डिवाइडेड बाय स्मॉल. This is the small derivation of this band width of fringe width. W is equal to lambda capital D divided by small d. हे लक्षात ठेवायचं. हे आपण कोणासाठी काढले, ब्राइट बँड साठी. जर आपण डार्क बँड साठी काढले, सिमिलरली सेम प्रोसेस, तर आपण ब्राइट बँड साठी काढलं तरी आपल्याला रिलेशन तेच येतं, W is equal to लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. म्हणजे कारण की का, तर दोन ब्राइट बँड मधलं अंतर आणि दोन डार्क बँड मधलं अंतर सारखंच आहे म्हणजे विड्थ सुद्धा कशी येणार आहे, त्याची सारखी येणार आहे. म्हणजे आपण कन्सिडर केलं ब्राइट साठी W is equal to लॅम्बडा कॅपिटल D अपॉन d आणि डार्क साठी सुद्धा तेच आलं. व्हेअर W म्हणजे काय, बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ, लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट, जो सोर्स पासून लाईट येते ना त्याची वेवलेंथ. D म्हणजे हे जे सेकंडरी सोर्स आहे S1 आणि S2 आणि PQ स्क्रीन एंड एक्सपेरिमेंट आठवायचा, त्यांच्यामधलं अंतर त्याला म्हणायचं कॅपिटल D. आणि स्मॉल d जे दोन सोर्स आहेत S1 आणि S2 त्याच्यामधलं अंतर, आपण जे एक्सपेरिमेंट करताना म्हटलं होतं बा, ते अंतर 2 mm किंवा 4 mm असेल तर आपला रिझल्ट चांगला येतो. म्हणजे हे स्मॉल d हे असेल डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस S1 आणि S2 मधलं अंतर. म्हणजे अशा प्रकारे ही विड्थ आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक लहानसा भाग विचारात घ्यायचा आहे, हा रिलेशन बिटवीन path difference and phase difference. Relation between path difference and phase difference. तर आपल्या कालच्या फिगर मध्ये आपण पाथ डिफरन्स डेल्टा L या अक्षराने दाखवलेला आहे, पाथ डेल्टा L, आणि फेज डिफरन्स पण डेल्टा फाय या अक्षराने. मग याच्या दोघांच्या मध्ये काय रिलेशन असतं, तर दिस डेल्टा फाय म्हणजे फेज डिफरन्स
इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पहा की फेज डिफरन्स किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. हे त्यांच्या दोघांच्या मधलं रिलेशन आहे. वेर 2 पाय मीन्स कॉन्स्टंट, लॅम्बडा मीन्स वेव्हलेंथ ऑफ लाईट. जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल किंवा ब्राइट फ्रिंज असेल तर हे रिलेशन कसं येतं पहा. तर रिलेशन मध्ये थोडासा बदल येतो. डेल्टा फाय एन इज इक्वल टू एन इंटू 2 पाय where n is equal to 0, 1, 2 up to so on. जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर ते रिलेशन ह्या प्रकारे आपल्याला डिफाइन करता येतं. आणि जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल किंवा डार्क इमेज असेल तर दिस रिलेशन n minus 1/2 into 2 pi where n is equal to 1, 2, 3 up to so on. म्हणजे अशा प्रकारे हा लहानसा एक टॉपिक आहे एक्झाम्पल साठी की त्यांच्यामधलं रिलेशन काय आहे फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स. मग आपण ते काढलं. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा ब्राइट बँड साठी काय असेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा डार्क फ्रिंज साठी काय असेल ते आपण पाहिलं. आणि याच्यामध्ये आणखी एक भाग थोडासा आपल्याला ऍड करायचा आहे की इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कसं असतं. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. आता इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला आपण असं म्हटलेलं आहे की जर ब्राइट असेल तर इंटेन्सिटी जास्त असते, डार्क असेल तर इंटेन्सिटी कमी असते. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर असेल, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर इंटेन्सिटी काय असते आपण म्हटलंय मॅक्झिमम होते. मग सपोज इफ E0 इज द इंटेन्सिटी असेल, सॉरी एम्प्लिट्यूड असेल अँड I0 ही इंटेन्सिटी असेल. E0 एम्प्लिट्यूड असेल, I0 ही इंटेन्सिटी असेल. पण बऱ्याच वेळा एम्प्लिट्यूड आपण A अक्षराने सुद्धा दाखवलं जातं. मग आपल्याला माहिती रिलेशन काय आहे याच्यामध्ये, तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. हे रिलेशन आपल्याला माहिती की इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. मग हे रिलेशन कसं येईल, I0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे अशा प्रकारे इंटेन्सिटीचे रिलेशन असते. परंतु कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये इंटेन्सिटी वाढते म्हणजे एम्प्लिट्यूड वाढतं म्हणून इंटेन्सिटी वाढते. मग एम्प्लिट्यूड इथं ट्वाइस होतं, डबल एम्प्लिट्यूड काय होतं, डबल होतं. म्हणजेच कसं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की I0 इज इक्वल टू डबल म्हणजे 2 चा वर्ग 4 म्हणजे काय होईल 4E0. किंवा आपण E0 च्या फॉर्म मध्ये आपण काढलं तर आपल्याला या ठिकाणी ट्वाइस झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला इंटेन्सिटी इज बिकम 4I0. 4 ट्वाइस होते म्हणजेच काय होतं वर्ग 4I0. म्हणजे ह्या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये
अँप्लिट्यूड ट्वाइस झाल्यामुळे इंटेन्सिटी सुद्धा वाढते. 4 टाइम होते. किती होते ती? 4I0. कुठल्या केसमध्ये? इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये अँप्लिट्यूड डबल होतं. त्याचा वर्ग केला म्हणजे आपल्याला इंटेन्सिटी सुद्धा 4 पटीने वाढते. आता पाहूया आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय होतं. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये आपल्याला माहिती आहे की इंटेन्सिटी कमी होते, डिस्प्लेसमेंट कमी होतं, अँप्लिट्यूड कमी होतं. म्हणजे ह्या केसमध्ये E0 इज इक्वल टू 0 म्हणजे अँप्लिट्यूड काय राहतं? 0 होतं. याचाच अर्थ I0 सुद्धा काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे इन case of a destructive interference or dark band, the amplitude becomes 0, intensity becomes 0. Hence, the intensity distribution is vary. हे vary होतं. कसा? 4I0 to 0 or 0 to 4I0. अशा प्रकारे इंटेन्सिटी व्हॅरी होते. तिथं डिस्ट्रीब्युशन होतं की ती कमीत कमी किती असते? 0 होते आणि जास्तीत जास्त ते 4I0 एवढी वाढते. म्हणजे एवढ्यावरून ती 4I0 पासून ते 0 पर्यंत येते किंवा 0 पासून ते 4I0 पर्यंत वाढते. अशा प्रकारे ते मिनिमम आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी, मिनिमम किती? 0 आणि मॅक्झिमम किती होते? 4I0. अशा प्रकारे आपल्याला थोडक्यामध्ये त्याचं इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन लक्षात घेता येईल. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये इंटेन्सिटी जास्त असते आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये इंटेन्सिटी ही मिनिमम असते.